नमस्कार, आपण पाहताय न्यूज स्टेट बाईट सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागपूरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं। त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली आहे। संकष्टी चतुर्थी का पवित्र दिवस है। आज महाराष्ट्र के विकास के लिए 11 सितारों के महान नक्षत्र का उदय हो रहा है। महाराष्ट्राच्या विकासासाठी संकष्टी चतुर्थीचा आजचा पवित्र दिवस आहे असंही मोदींनी म्हटलं। 11 दिसंबर का आज का दिवस संकष्टी चतुर्थी का पवित्र दिवस है। आज महाराष्ट्र के विकास के लिए 11 सितारों के महान नक्षत्र का उदय हो रहा है। महाराष्ट्रामध्ये 75,000 कोटींच्या प्रकल्पांची सुरुवात केली असल्याचं सांगून महाराष्ट्रामधील जनतेला शुभेच्छाही दिल्या। आजादी के 75 साल के अमृत महोत्सव में 75,000 करोड़ रुपए के इन विकास कार्यों के लिए महाराष्ट्र को, महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत बधाई। तसंच यावेळी मोदींनी गोसेखुर्द प्रकल्पाचं उदाहरण देऊन सरकारच्या कामाचं कौतुक केलंय। गोसीखुर्द डैम का उदाहरण देना चाहता कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है। आप कल्पना कर सकते हैं इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा। समृद्धी महामार्गासाठी फडणवीसांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांच्या संकल्पनेमधूनच हा महामार्ग झाला असल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। आणि आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय, याचा आनंद खूप मोठा आहे। आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय, याचाही खूप मोठा आनंद आहे। समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी पूर्ण विरोध केल्याची टीका देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली। भाग्यशाली समजतो, भाग्यवान समजतो स्वतःला। देवेंद्रजींनी आम्ही सुरू केला हा महामार्ग आणि आज आमच्याच काळामध्ये कारकिर्दीमध्ये याचं लोकार्पण होतंय। याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, देवेंद्रजींनी सांगितल्या, परंतु लँड ॲक्विजिशनमध्ये खूप विरोध झाला, विरोध करायला लावला, बैठका झाल्या, जमीन देऊ नये म्हणून, हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले। पंतप्रधान मोदींमुळेच समृद्धी महामार्गाचं स्वप्न पूर्ण झाल्याची कृतज्ञता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। मधल्या 2.5 वर्षामध्ये दोन्ही प्रकल्प थांबले होते, मात्र नंतर दोन्ही प्रकल्पाला मान्यता दिली अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। हमारी पिछली सरकार में हमने ये दोनों प्रोजेक्ट भेजे थे, आपने फास्ट ट्रैक पर रखे थे। कुछ क्वेरीज आई थी
बीच में सरकार बदल गई, 2.5 साल में उन क्वेरीज का जवाब भी पिछली सरकार ने नहीं दिया। और जैसे ही सरकार बदली, हमने क्वेरीज पूरी की। प्रधानमंत्री जी, मैं आपके कार्यालय में गया और आपके कार्यालय में जाकर प्रधानमंत्री कार्यालय को मैंने विनती की, हमने क्वेरीज पूरी की है। आपके कार्यालय ने मात्र 35 दिनों में ये सारे दोनों प्रोजेक्ट को पूरा कंप्लीट करके कैबिनेट की मान्यता देकर आज उसका भूमि पूजन हो रहा है। ये मोदी सरकार है, ये गति है और ये डबल इंजिन सरकार है। अगर उद्धव ठाकरेंनी दोन्ही प्रकल्पाला विरोध केला असल्याची टीका देखील फडणवीसांनी केली। लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे। और मैं ये बताना मेरा फर्ज मानता हूँ, हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहाँ पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे। उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए। 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी। उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारला जनतेच्या सहकार्यामधून समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्याचं प्रत्युत्तर दिलंय। पण शिर्डीच्या मध्ये थोडासा 1-2 टप्पे बाकी होते, पण हा महामार्ग त्याच वेळेला जवळपास 200-250 किलोमीटर बनून तयार होता। आणि त्याचं मी हेच सांगत होतो की तयार झालेला महामार्ग आहे तो जनतेसाठी आहे, तर जनतेला वापरायला मोकळा करून द्या ना। जेवढा झालेला आहे तो पण 200-250 किलोमीटर म्हणजे काही कमी नव्हता, मुंबई पुण्यापेक्षा जास्त। ठीक आहे, आज उद्घाटनाचा मुहूर्त लागला आहे, हरकत नाही, कोणाच्या का हस्ते असे ना, शेवटी हा करदात्यांचा पैसा आहे, त्याच्यामुळे कोणी हा मी केला आहे असं समजू नये। याच्यासाठी जनतेने सहकार्य नसतं केलं तर हा महामार्ग नसता झाला। कर्नाटक सीमा प्रश्नावरती कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीमध्ये असल्यासारखं बोलतात असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। एका बाजूला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाहीये। कर्नाटकचे मुख्यमंत्री फार अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखे बोलत आहेत। काल तर त्यांनी कर केला, आपण कसं म्हणतो की या सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे मुख्यमंत्री तेवढंच बोलतात, त्यांना लिहून दिले तेवढंच ते स्ट्रिक्ट वाचतात की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय आहे। सर्वोच्च न्यायालय हो ना, मग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट जसा महाराष्ट्र बघतो तसं कर्नाटकाने बघायला काय हरकत आहे। महापुरुषांचा अपमान करणारे राज्यपाल पंतप्रधानांबरोबर बसतात, याला आपण काय समजायचं असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। महाविकास आघाडीचाच नव्हे तर महाराष्ट्र प्रेमींचा, महाराष्ट्र द्रोहींच्या विरुद्ध हा मोर्चा आहे। महाराष्ट्र द्रोहींच्या विरुद्ध हां, राजकारण म्हटल्यानंतर सभा, मोर्चे, आंदोलनं हे होतात। आता सुद्धा राजकीय विषय तसे अनेक आहेत, पण हा जो मोर्चा आहे तो सातत्याने महाराष्ट्राची जी अवहेलना होते, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, मग आपण जे म्हणतो शाहू फुले आंबेडकर छत्रपतींचा महाराष्ट्र, आणि त्यांचाच अपमान करणारा माणूस जर आमच्या राज्यपाल पदावरती बसलेला असेल आणि तोच माणूस आज सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या व्यासपीठावरती असेल तर महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय। निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील मंत्र्यांना रक्षणाला वापरत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। हा अत्यंत नीच असा प्रकार आहे। निर्भया पथक कशासाठी नेमलं गेलं हे सगळ्यांना माहिती आहे। माझ्या माता भगिनींच्या रक्षणासाठी तात्काळ त्यांना मदत मिळावी, सहकार्य मिळावं आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार हे रोखले जावेत, अत्याचारांना तात्काळ बेड्या घातल्या जाव्यात म्हणून हे पथक निर्माण केलं गेलं। आणि त्या पथकातल्या गाड्या जर यांच्या रक्षणासाठी वापरणार असतील तर यांची वृत्ती काय हे लोकांना कळलं पाहिजे। समृद्धी महामार्गावरून अजित पवारांनी शिंदे फडणवीसांवरती चांगलाच निशाणा साधला। आम्ही 2.5 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता सर्वतोपरी सहकार्य केलं आणि आता ते दोघं पुन्हा तिथं आलेले आहेत। त्याच्यामध्ये तसं काही असेल असं मला वाटत नाही, कारण शेवटी दोघांनी जाऊनच प्राईम मिनिस्टरांना इन्व्हिटेशन दिलं, दोघांनी एकत्रपणे जाऊनच रस्त्याची पाहणी केली, त्याच्यातलं ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, असं आपण सगळ्यांनी पाहिलं ना।
सारथ्य त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. आणि तो रस्ता गाडीचा स्पीड पण बराच होता, 150पर्यंत होता. गाडी कोणाची काय तो वेगळा विषय, परंतु अशा पद्धतीनं तिथं झालं. राजकीय व्यक्तीनं कुणाच्या भावना दुखावू नयेत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणावरती अजित पवारांनी दिली आहे. पण हे जे काही काल झालेलं आहे ते मला पण अजिबात पसंत पडलेलं नाही आहे. कुणाच्या चंद्रकांतदादा पाटील नाही, कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांची मतं मांडत असताना अशा घटना घडू नये. मात्र राजकीय व्यक्तींनी किंवा कुणी आपण कुठलं मत मांडत असताना कुणाच्या भावनाही दुखवणं ही पण खबरदारी घेतली पाहिजे. कुठल्या महापुरुषाच्या बद्दल अपमानास्पद शब्द जे जनतेला अजिबात आवडणार नाही असंही आपण त्या ठिकाणी बोलण्याचं टाळलं पाहिजे, तारतम्य ठेवलं पाहिजे. कोणाच्याही अंगावरती शाई फेक करू नये, विचारांची लढाई आहे, विचारांनी करावी असंही अजित पवार यांनी म्हटलंय. माझं म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीवर अशा पद्धतीनं शाईफेक वगैरे करू नये. वैचारिक मतभेद तुमचे माझे पण असू शकतात किंवा अनेकांचे असू शकतात, परंतु ते वैचारिक मतभेद आपण विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी करता कामा नये. संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले राज्यघटना, त्याचबरोबर आपलं कायदा नियम हे जे काही केलेले आहेत, घटना जी दिलेली आहे त्याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. चंद्रकांत पाटलांच्या शाई फेक प्रकरणावरती 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. यावर अजित पवार यांनी खेद व्यक्त केला. त्यांचं ते संरक्षणाचा कडं तोडून कुणी पुढं आलं तर ती जबाबदारी त्या सगळ्या संबंधित सुरक्षितता पाहणाऱ्यांची असते. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की कुणावर अन्याय होतो, कारवाई तरी करावीच लागते, परंतु कारवाई करत असताना ज्याचा काडीचा दोष नाही अशा निष्पाप व्यक्तीवर, निष्पाप अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये ही पण माझी धारणा ही भावना आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपकडून येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. एक महत्त्वाचं झालेलं आहे. आपण बघा, राज्यामध्ये जे थोर पुरुषांबद्दल असेल, मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल असेल, सावित्रीबाई फुलेंबद्दल असेल, जे काही वक्तव्य येत आहेत हे ठरवून होत आहे का? कुठेतरी राज्यातून उद्योग जे बाहेर जात आहेत, जो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे पण तो होत नाही आहे, महाराष्ट्र कर्नाटक जो वाद चालू आहे, हे सगळं लपवण्यासाठी हे असे काही वक्तव्य होत आहेत का? हा देखील एक मोठा संशय लोकांच्या मनामध्ये आलेला आहे. कारण ह्या घटना बाहेर सरकारला, नगरांच्या सरकारला लोकांकडे देण्यासारखं काहीच करायचं. उद्योग हातातून निघून जातात, राज्यातून निघून जात आहेत, मग नक्की कशात व्यस्त ठेवायचं लोकांना? ते एक वादच ठेवायचं लोकांना जास्त. आणि हे सगळे वाद कदाचित ह्याचमुळे निर्माण होतात. तर कर्नाटककडून महाराष्ट्राला दिला जाणारा त्रास सहन करणार नसल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आता जो वाद सुरू आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक, ह्याच्यावर केंद्र सरकारने बोलणं गरजेचं आहे. कारण जे काही बेळगावमध्ये असेल किंवा त्या आसपासच्या परिसरात कर्नाटकात जे होणारे अत्याचार आहेत ते थांबवणं गरजेचं आहे. तिथे जी होणारी हिंसा आहे ते थांबवणं गरजेचं आहे. तिथून जे तिकडचे मुख्यमंत्री सतत बोलत आहेत, धमकावत आहेत आणि आमच्याकडचे सरकार जे घटना बाहेर काही बोलतच नाही, मला तर त्याच्यावर पहिलं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटलांचं महापुरुषांबद्दलचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. पहिली बात तर चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे प्रचंड दुर्दैवी आहे. त्याचा निषेध म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा मी काल राजीनामा दिला आहे. आज जे माझं आणि दादांचं बोलणं जे मंचावर चालू होतं ते याच संदर्भाने चालू होतं की ते असं म्हणत होते की 2 घटना वेगळ्या वेगळ्या ठेवा. मी समितीबद्दल काही बोललो आहे का? मी तुमच्या कामाबद्दल काही बोललो आहे का? आणि तुम्ही राजीनामा का देताय? माझी विनंती असेल की तुम्ही राजीनामा परत घ्यावा. हीच गोष्ट ते मला आज बोलत होते. आता दुसरी गोष्ट की हे सगळं झाल्याच्या नंतर निषेध व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती माझा निषेध मी अत्यंत संविधानिक आणि संसदीय मार्गाने व्यक्त केलेला आहे. शाईचा वापर बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून भाजपाला हरवण्यासाठी करावा असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला. शाई फेकचं जे प्रकरण झालेलं आहे, मला असं वाटतं की शाई कुठे वापरायची याचं भान मला आलं पाहिजे.
मी काय करेन त्या ठिकाणी, मी ती सगळी शाई साठवेल आणि ती किती जास्त बोटांना लागते याचा विचार करेल आणि ती शाई ही एकूण महापुरुषांचा अवमान करणारी जी ही सगळी विचारधारा आहे भाजपची, ती विचारधारा हरवण्यासाठी बॅलेट बॉक्समधनं ती शाई कशी वापरता येईल यासाठी मी जास्त प्रयत्नशील असलं पाहिजे. मला वाटतं माझा निषेध तसा जास्त परिणामकारक होऊ शकतो. महापुरुषांबद्दल भाजपाचे लोक ठरवून वक्तव्य करत आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. तर वक्तव्य करणारे सर्व भाजपाईच कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. एक मिनिटासाठी आपण असं गृहीत धरू की चंद्रकांत दादा जे म्हणतायत की त्याचं राजकारण केलं जाते. मग कोश्यारी कोणत्या अर्थाने म्हणाले? कोश्यारींना किती मराठी ग्रामीण शब्द माहिती आहेत बरं? कोश्यारी जेव्हा आमच्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा त्यांना मराठी ग्राम्य शब्द माहिती होते? मंगलप्रभात लोढा कशाच्या आधारावर बोलत होतं बरं? प्रसाद लाड कशाच्या आधारावर बोलत होते? आणि बरं हे सगळे बोलणारे लोक हे ठरवून भाजपाईच कसे काय आहेत? त्यामुळे या सगळ्या सारवासारवीला काही अर्थ उरत नाही. समृद्धी मला असं महामार्गाचं वाटतं आज की जर उद्घाटन एखाद्या झालेलं आहे. यावेळी माणसाचं मोदींनी राज्यामध्ये नवीन प्रकल्प सुरू करत असल्याचं सांगितलंय. त्यावरती सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. इलेक्शन जिंकलेलं आहे त्यामुळे गुजरात इलेक्शनसाठी जेवढे गरजेचे प्रोजेक्ट होते तेवढे पळवून झालेले आहेत. त्यामुळे कदाचित येणारे प्रोजेक्ट ते फार मनावर दादा म्हणतात तसा मोठा दगड ठेवून महाराष्ट्रावर उपकार करतील. शाई फेक प्रकरणावरती अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली असेल तर विषय थांबवा असं अमोल मिटकरी म्हणाले. कसं आहे की कोणाच्या डोळ्याला दुखापत होईल, इजा होईल असं कोणी कृत्य करू नये या मताचा मी आहे. लोकशाहीमध्ये वेगळे वेगळे मार्ग आहेत, पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांनी 2दा माफी पण मागितली हे पण मी पाहिलं. त्याच्यामुळे जर माफी मागितली असेल तर तो विषय थांबवायला हरकत नव्हती. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आणि उद्रेक, कारण काल कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने इशारा दिला होता. चंद्रकांत पाटलांच्या शाई फेक प्रकरणावरती ही घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. जे काय घडलं चंद्रकांत दादांच्या बाबतीत शाई फेकणं असेल, आम्ही त्याचा निषेध करतच आहोत. पण ज्या पद्धतीने आज तुम्ही रागावलात, ज्या पद्धतीने तुम्ही या गोष्टीचा विरोध केला, अशाच पद्धतीने ज्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जेव्हा वक्तव्य केली गेली, महाराष्ट्राच्या विरोधात, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरोधात जेव्हा वक्तव्य केली गेली, अशाच पद्धतीने जर तुम्ही भडकला असता, अशाच पद्धतीने त्या गोष्टीचा विरोध केला असता तर तुम्हाला मानलं असतं. पण तुम्ही म्हणत आहात ठीक आहे, उत्साहात तुम्ही त्या ठिकाणी बोलत आहात, पण आम्हीसुद्धा शाई फेकण्याचा विरोध त्या ठिकाणी करतो. पण हा विरोध त्या ठिकाणी करत असताना ज्या पद्धतीने तो व्यक्तींचा अपमान अनेक लोकांनी केला, त्या विचाराचा सुद्धा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेला आहे. शाई फेक हल्ला प्री प्लॅन होता असे कागदोपत्री पुरावे मिळालेले असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. प्री प्लॅन होतं याचे सगळे पुरावे आता ऑन पेपर आलेले आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी कलमांमध्ये कॉन्स्पिरसी म्हणजे बनाव तयार करणे हा एक भयानक गुन्हा मानला जातो. त्याची सगळी कलमं आता लागतील. कोणालाही नशीब आतमध्ये गेलं नाही, पण सगळ्या पापण्यांना शाई चिकटलेली आहे, ती पूर्ण त्याने क्लीन केली. काय पद्धत आहे? काय पद्धत आहे ही? भ्याड हल्ला म्हणजे मग काय तुम्हाला आता शाईने काय मी जखमी होणार? मग आणखीन काय ते घेऊन यायला पाहिजे होतं. पोलिसांवर कारवाई करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयाने घेण्याचा निर्णय आहे. मी काल तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती केली, रात्री दोघांना फोनवरही विनंती केली. अगदी मी कार्यक्रमात नाही, शाई फेक झाली आणि टी व्हीवर तुम्ही अतिशय तत्परतेने जेव्हा दाखवलं ना, त्या तत्परतेने पाहून देवेंद्रजींनी मला लगेच फोन केला. आणि मग कार्यक्रमाकडे गेलो त्यावेळेला एकनाथजींचा फोन आला. तर ते दोघे मला म्हणाले की बाबा प्रशासनाचं काम करू दे, तू याच्यात काही अपील वगैरे करू नको. मी माझं अपील केलं. त्या दोघांनी घेण्याचा निर्णय आहे, मी त्या निर्णयात पडणार नाही. समृद्धी महामार्ग हा समाजाच्या पैशामधून झालेला आहे. हे उद्धवजींनी शहाणपण शिकवण्याचं गरज नाही असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं. समृद्धी मार्ग हा
समाजाच्या पैशातून झाला हे उद्धवजीने नव्याने शहाणपण शिकवण्याचं कारण नाही. हे लोकांना माहिती आहे की आमच्या करातून झाला, पण तो कर वापरला नाही तुम्ही 2.5-3 वर्ष. कोविड म्हणजे घरात बसलात, एकदाही मंत्रालयात नाही आलात आणि आता मारे प्रवास करताय तुम्ही दोघेही बापले. तर त्यावेळेला प्रवास केला तर ती वेळ आली नसती. सध्याच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाला राष्ट्रवादीचे नेतृत्व जबाबदार असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केलाय. महाराष्ट्राला जो कर्नाटक सीमा वादाचा निर्माण झालेला आहे याची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे जाते. कारण हा 1-2 दिवसात प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न अनेक वर्षापासूनचा आहे. कारण जर पूर्व भागातल्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुका असेल, दक्षिण सोलापूर असेल, ते सीमा भागाच्या लगतचे तालुके आहेत. या तालुक्यामध्ये विकास करण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार कमी पडलं. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पराभूत झालेल्या आहेत. यावरती गुलाबराव पाटील यांनी खडसेंवरती निशाणा साधला. आज का ये आयोजन इस बात का भी प्रमाण है कि डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में कितनी तेज गति से काम कर रही है. जळगाव जिल्हा समृद्धि दूध संघाच्या महामार्ग से निवडणुकीमध्ये नागपुर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के 24 जिलों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ रहा है. इससे खेती किसानी को आस्था के विभिन्न स्थलों में आने जाने वाले श्रद्धालुओं को, उद्योगों को बहुत बड़ा लाभ होने वाला है. रोजगार के नए अवसर बनने वाले. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पराभूत झाल्यात. त्यावरती गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. खडसेंवरती निशाणा साधलाय. शरद पवार साहेबांना त्यांनी सांगितलं होतं, मला तुम्ही MLC करा, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकील. अरे जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्याबरोबर अर्धी नाही. संजय पवार कुठल्या पक्षाचे आहेत? त्यांचे वडील आमदार होते राष्ट्रवादीकडनं, तेव्हापासून ते राष्ट्रवादीचे आहे. समाजवादी त्यावेळेस पक्ष होता. त्याच्याबरोबर आपले दिलीप वाघ आमच्याकडनं बिनविरोध झाले, राष्ट्रवादीचे आहेत. नाथा भाऊ, तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, तुम्हाला MLC दिली ती पण वापस घेतली पाहिजे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पराभूत झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जवळपास आम्ही 100 कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी उभे केले. ऑडिट वर्ग राहिला, ट्रान्सपरन्सीनं काम केलं. सगळं असताना सुद्धा याच्यावर खोकेच भारी पडले. या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये 2 कॅबिनेट मंत्री, सत्ताधारी पक्षाचे 5 आमदार, सत्ताधारी पक्षाचे 2 खासदार, हे सारेचे सारे त्यांची यंत्रणा घेऊन सज्ज होते, उभे होते. आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला म्हणतो की सत्ता, पैसा आणि त्याचा जे काही वापर करायचा असेल तो वापर त्यांनी या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून यश मिळवण्यास त्यांना मदत झाली. यासह बाईट सुपरफास्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा न्यूज स्टेट.